लक्षात. आताच फुगे हातात दिले सगळ्यांनी पडून टाकले. आम्ही माइंडसेट नाही बदलत आहे. वी आर नॉट चेंजिंग आवर माइंडसेट. लक्षात. एक प्रोफेसर असतो. यू आर रेडी फॉर द स्टोरीज ना. मला गोष्टी सांगायला खूप आवडतात. दिस आर टेकन फ्रॉम अब्राहम लिंकन, जो नेहमी खूप गोष्टी सांगायचा. अब्राहम लिंकन केम टू पॉवर बिकॉज ऑफ स्टोरीज. एक प्रोफेसर असतो, खूप हुशार असतो, आणि तो काय करतो की तो एक जार आणतो. आणि तो जार त्या मुलांच्या समोर वर्गात ठेवतो. मग तो त्या जार काय करतो की असे मोठाले गोटे टाकतो आणि ते ठेवतो. मग त्याच्यानंतर तो छोटे छोटे गोटे आणतो, पेबल्स ज्याला म्हणून आपण, त्यात गोटे छोटे, आणि तो त्याच्यात टाकतो, हलवतो. लक्षात. ते हल्ल्यानंतर त्या मोठ्या गोट्यांच्या मध्ये ते छोटे छोटे गोटे चालले. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो काय करतो की रेती आणतो आणि रेती टाकतो. पहिले मोठे गोटे असतात, मग छोटे गोटे असतात, आणि मग त्याच्यात ती रेती टाकल्यानंतर थोडीशीच रेती त्याच्यात बसते. मग तो प्रोफेसर काय करतो, एक दुसरा जार आणतो आणि त्याच्यात भरपूर रेती टाकतो, पक्की भरून देतो, आणि मग त्याच्यावर तो गोटे टाकतो. मग तो हलवतो, खूप प्रयत्न करतो, पण त्या रेतीतनं गोटे आत जातात. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ अवर माइंड. हे आपल्या डोक्यासोबत होतं. आपण इतके वाईट विचार डोक्यात ठुसून ठेवतो की मोठ्या आणि चांगल्या विचारांना आपल्या याच्यात जागाच राहत नाही. राजकारण म्हटलं की आपल्याकडे सगळं तेच येतं. लीडर्स म्हटलं म्हणजे आपली तर फक्त पॉलिटिकलच लीडर म्हटलं जातं. देर आर सो मेनी लीडर्स इन द वर्ल्ड. लक्षात. अँड वी हॅव चेंज द फेस ऑफ दिस वर्ल्ड. महात्मा गांधी यांना कधी पदच नव्हतं भेटलं त्यांच्या आयुष्यात, कधी पद मागितलं नाही. बट द मॅन हू इज कॉल्ड एज अ महात्मा हॅड नो इट. लक्षात. तर म्हणून डोक्यातनं हे काढून टाकायचं, घाण डोक्यात जाऊ नाही द्यायची की लिडरशिप इज समथिंग बॅड, आणि ते डोक्यात त्याचे ठुसून भरू नाही द्यायचं. मोठ्या मोठ्या गोट्यांना, मोठ्या मोठ्या विचारांना पहिले जागा द्या. त्या घाणेरड्या गोष्टींना जागा देऊ नका. डोंट स्टफ युअर माइंड विथ बॅड आयडियाज. ठीक आहे. दॅट इज व्हॉट. म्हणजे मी तुम्हाला सुरुवात केली, आय टोल्ड यू दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी. दॅट इज, त्याच्यानंतर माणसं जोडणं, दॅट इज व्हॉट यू शुड डू. अँड द थर्ड थिंग इज थिंक बिग इन लाईफ. मी तुम्हाला जे सांगितलं ना की अमेरिकेत गेल्यावर मला का असं वाईट वाटलं, लक्षात. मी शिकागोमध्ये टॉयलेटमध्ये गेलो, तर मी टॉयलेटमधनं बाहेर आलो. मी बाहेर आलो, टॉयलेटला नाही जाऊ शकलो, कारण की द सिम्पल रिझन वॉज की पूर्ण टॉयलेटमध्ये झाडं लागलेली होती. इट वॉज टोटली स्टेनलेस स्टीलचं पॅनलिंग होतं, आणि मला असं वाटतं की माझ्या लघवीनी ही जागा खराब होऊन जाईल म्हणून. सी द क्वालिटी ऑफ लीडर्स इन US. 350 वर्षापूर्वीच तर त्या देशाचा जन्म झालेला, फार काही जास्तीचा काळ नाही आहे, आणि दे हॅव गॉन अहेड ऑफ अस बिकॉज दे आर क्रिएटिव्ह डिस्ट्रक्टर्स. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्टर्स म्हणजे दे डिस्ट्रॉय थिंग फॉर लेट द क्रिएटिव्ह थिंग्स कम इन टू लाईफ. लक्षात. जसं आता टाईपरायटर कोणी वापरत नाही, वी हॅव कम टू द इयर ऑफ कम्प्युटर्स, तसं तुम्हालाही इट हॅज टू बी क्रिएटिव्ह डिस्ट्रक्टर्स. यू हॅव टू चेंज दिस कंट्री अ होल ॲज अ लीडर्स. Socially, economical, spiritual. Don't always think of politics. The word itself is very bad. Poly म्हणजे many, आणि ticks means खटमल, किडे असतात गाडीच्या रूममध्ये. That is what the word is, politics. The word has come out of that. That is politics. Next slide. See a philosophy of a man. आपल्या देशाची जी मुद्रा असते, that reflects आजच्या लीडर त्याची मुद्रा तयार केली का. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहिलं तर, प्रतिपा चंद्र रेखीव वर्दी विष्णूचे वदती सहस्नु शीर्षे मुद्रा भद्राय राजते. ठीक आहे. म्हणजे 350 वर्षापूर्वीचा लीडर आहे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी जसं त्या मुलांनी नकाशा जोडण्यासाठी माणसं जोडली, तशी हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रत्येक जातीपातीची माणसं जोडली होती. म्हणून मागच्या वेळेस मी इथं बोलताना सांगितलं होतं की माझं एकच घोषवाक्य आहे की चंड प्रचंड बंद कर, जाती पाती बंद कर. लक्षात. लीडर्स लोकांना बंद करावं लागतो आणि प्रचंड बंद करावं लागतं. लक्षात. बिकॉज यू हॅव टू चेंज, यू हॅव टू कम आउट एज अ कास्टलेस सोसायटी फॉर द बेटरमेंट ऑफ दिस वर्ल्ड. कारण की माझ्या हिशोबाने सध्या आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्ती काही प्रॉब्लेम असेल तर दॅट इज पॉलिटिक्स, पॉलिटिशियन्स अँड पोल्युटेड रिलिजन. 3 P's are responsible for everything. We are not changing our responsibilities. We are not changing our mindset. आपण लोक जुळत नाही आहे. We are building walls. 350 वर्षाची शिवाजी महाराजांची एकच होती. नेक्स्ट स्लाइड. की बॉ काय
की माझं राज्य असं वाढायचं जसं चंद्र वाढतो आणि चंद्राचा प्रकाश जसा सगळ्यांना आल्हादकारी असतो, तसं माझं राज्य वाढून माझ्या राज्यात सुखी समृद्धी व्हावी, हे शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी हे केलं. नेक्स्ट. मला वाटतं खूप वेळ झाला. मला काळजी नाही, माझी आज ओपीडी भरपूर आहे, बट आय सॅक्रिफाईस बिकॉज एक मोटिव्ह घेतलेला मी माझ्या आयुष्यात की आय वॉन्ट टू हॅव पीपल विथ गुड माइंडसेट. फुगे फोड लावण्याचं शिका, फोडायला शिकू नका. सी व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ दिस कंट्री. मी परवा एक पुस्तक वाचलं. नेक्स्ट. अरे पहिले की 40% ऑफ बॉम्बे इज स्लम. 40% या देशातले लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, म्हणजे मुंबईतले. दिल्लीमध्ये जवळपास प्रातिनिधीसाठी 35% लोक उघड्या जागेवर बसतात. ठीक आहे. त्यांना 5 पीपल कॅरी ह्युमन एक्सक्रीट ऑन द हेड, म्हणजे आपल्या इथं अजूनही डोक्यावर संडास घेऊन ते वाहणारे वगैरे लोक अजूनही आहेत. ठीक आहे. 300 मिलियन, जवळपास 3 ते 4 कोटीच्या जास्ती लोक उपाशी पोटी झोपतात आपल्या देशामध्ये. 4.5 लाख लोक एव्हरी डाय बिकॉज ऑफ ट्युबरक्लोसिस. लक्षात. आणि मी तर दिलेलं आहे की कॉज अनकमिटेड लीडर्स. हे प्रॉब्लेम्स आपण कधी विचारच करत नाही. लक्षात. आपण आपल्या घराच्या भोवती भिंती वाटतो. लक्षात. जसं सरांनी सांगितलं होतं की फक्त डॉक्टर आणि इंजिनियर, कारण डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग मध्ये पैसा आहे. दॅट इज द माइंडसेट ऑफ पीपल. ते प्रत्येकाला असं वाटतं, पण कोणाला असं वाटत नाही. लाल बहादूर शास्त्रींनी 275 रुपयामध्ये ते पंतप्रधान असताना 275 रुपयामध्ये आपला घरचा खर्च करायचा, महिना काढायचा. कॅन यू इमॅजिन अ लीडर आजच्या टाइममध्ये? 275. जेव्हा ते यूपीचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते, फक्त 100 रुपयामध्ये घर चालवायचे, 100 रुपीजमध्ये. त्यांची ते जेलमध्ये असताना त्यांची मुलगी घरात वारली, तिच्या ट्रीटमेंटसाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. आणि कोणाला आज लाल बहादूर शास्त्री भगतसिंगची जयंती नाही. मला या 14 तारखेला इतकी शोकांतिका वाटली. सगळ्या कॉलेजची मुलं मुली मला रस्त्याने दिसायचे. गावात रोज म्हणजे बुके भेटून नव्हते राहिले, फुलं भेटून नव्हते राहिले. आर्चिव्हमध्ये कार्ड संपले होते. कसं कारण का होतं? अजून काय होतं दुसरं? व्हेरी गुड. भगतसिंगाची जयंती होती त्या दिवशी. अरे ही वॉज अ यूथ लाईक यू. त्याला कधी आयुष्यात वाटलं नाही का की मला मूल असावे, बाळ असावे, भविष्य असावं? लक्षात. त्या भगतसिंगांनी वयाच्या 21-22 वर्ष देशासाठी प्राण अर्पण केला होता. मृत्यू त्याला माहित होता की आपल्याला येणार आहे, तरी पण त्यांनी ओ डायरचा मृत्यू त्याला मारण्याचा हे केलं होतं. दॅट इज व्हॉट लीडर्स आर. म्हणून जयंती फक्त भगतसिंगाचीच होणार, आपल्यासारख्यांची होणार नाही. बिकॉज वी हॅव टू डाय मीन्स डेअर फॉर दिस कंट्री. लक्षात. भगतसिंगाच्या आईला म्हणजे संदर्भ निघाला म्हणून मी सांगतो त्याच्यातनं की भगतसिंगाच्या आईला पंडित जवाहरलाल नेहरू विचारायला गेले होते की बा तू रडते काय, तुझा मुलगा तर आज हुतात्मा झालेला आहे म्हणते. लक्षात. तर भगतसिंगाच्या आईने उत्तर काय दिलं असतं? मी म्हणे माझ्या मुलावर नाही रडत आहे म्हणे, त्याचा तो मला अभिमान आहे म्हणे. मी तर म्हणे या देवावर रडते आहे म्हणे, या देवावर यशासाठी रडते आहे म्हणे कि यांनी मला मैंने एकच मुलगा दिला. ये कोक पे रो रही हूँ बोले, मैं इस भगवान पे रो रही हूँ बोले कि उसने मेरे को और 5 भगत सिंह क्यों नहीं दिए कर. दैट इज व्हाट मदर. एक आई आपल्या देशावर 5 पुत्र कुर्बान करायला तयार असतं. आणि आपल्या घरात काय वाटतं माहिती आहे का की शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावा, तलवार दुसऱ्याच्या मुलांनी उचलावी, भांडणं दुसऱ्याच्या मुलांनी करावे, आपल्या बहिणीला छेडलं तर आपल्या 4 मित्रांनी यावं. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की डॉक्टर साहेब तुमचा मुलगा 10वीत आणि खूपच बंड आहे, खूपच भांडणं मारामाऱ्या करतो, शाळेत हे करतो, सगळं काही करतो. मी त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजांनाही लोकांनी संभाजीबद्दल हेच सांगितलं होतं. आणि शिवाजी महाराजांनी काय म्हटलं की पुत्र इतका बंड असावा, झेंडा तिन्ही ठिकाणी त्याचाच असावा. तुम्ही इतके आयुष्यात बंड असले पाहिजे की प्रत्येक क्षेत्रात तुमचा झेंडा तिथं असला. दॅट इज व्हॉट यू शुड. ठीक आहे. नेक्स्ट 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 काय झालं घाई आहे सगळ्यांना जायचं आहे. नेक्स्ट पॉलिटिशियन्स. मी सांगितलं की गायडेड मिसाईल्स तिथे लिहिलेलं होतं, त्याच्यात म्हणून मी तिथे
वाक्य तिथं दिलं, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, म्हणजे गीतेमध्ये सांगितलेलं आहे की पाहेपा दूध पवित्र आणि गोड, परी त्वचेची या पदरा आळी, ते आवरून गोचिड अशुद्ध का निगती. लक्षात. किंवा आय कॅनॉट अंडरस्टँड की वाय दिस इज विथ अवर लीडर्स. असं का होते आपल्या लीडर्स लोकांबद्दल, हे कोणालाच समजलेलं नाही. गीतेमध्ये सांगितलं आहे की पाहेपा दूध पवित्र आणि गोड, परी त्वचेची पदरा आळी, म्हणजे माणसाला समजतंय की गायीच्या याच्यातनं दूध निघते, पण गोचिडाला कधीच समजत नाही, तो त्या गायीचंच रक्त पितो. दॅट इज व्हॉट पॉलिटिक्स हॅज टेकन अ फेस इन टू दिस कंट्री. सो वी हॅव टू चेंज दिस फेस, अँड दिस इज वेअर ऑल दिस क्वालिटीज ऑफ लिडरशिप कमी जे मी पहिलेपासून सांगत आलेलो आहे. ठीक आहे. नेक्स्ट. सो द ग्रेटेस्ट ऑफ ऑल ऑफ दिस रिस्पॉन्सिबिलिटी, मी एक एक तुम्हाला सांगतोय किंवा काय काय गुण असलं पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माणूस जोडला पाहिजे. लक्षात. माइंडसेट चेंज झाला पाहिजे. थिंक बिग, थिंक फास्ट, थिंक अहेड, असं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. द नेक्स्ट थिंग आय विल टॉक इज अबाउट नॉलेज अँड कॉमन सेन्स. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. लक्षात की यू कॅनॉट बी, जसं कोणीतरी सांगितलं, दाळू गुरुजींनी सांगितलं की फक्त खूप हुशार माणसं आणि खूप अशिक्षित असं संमेलन कधीच चालत नाही आयुष्यात. मॅन हॅज टू बी नॉलेजेबल अँड ही हॅज टू बी अ मॅन विथ कॉमन सेन्स. कॉमन सेन्स इज नॉट व्हेरी कॉमन. एक राजा असतो, मग त्याला अनेकदा समस्या घेरलेल्या असतात, मग कोणीतरी त्याला ते सांगत असतं त्या राजाला किंवा या समस्यांचं काय करावं. म्हणून एकदा काय होतं की त्या राजाला कोणीतरी सांगतं किंवा बाजूच्या गावामध्ये एक आंधळा माणूस आहे आणि त्या आंधळा माणूस खूप चांगला सल्ला देतो, म्हणून तो राजा त्याला बोलवतो. मग राजाला त्या मुलासाठी, स्वतःच्या राजकुमारासाठी एक घोडा घ्यायचा असतो. लक्षात. आणि तो घोडा घेण्यासाठी म्हणून मग तो काय करतो की त्या माणसाला घेऊन जातो किंवा मला हा घोडा पसंत आलेला आहे. पण तो ब्लाइंड माणूस काय करतो, तो आंधळा माणूस त्या राजाला जातो, त्या घोड्याच्या जवळ जातो, तिथं थांबतो. लक्षात. मग तो पाणी मागतो, पाणी पितो आणि पाणी पिल्यावर तो त्या राजाला सांगतो की बा हा घोडा घेऊ नका. राजा म्हणतो का, तो म्हणे पाहू म्हणे नंतर. मग त्या राजाच्या मुलाचं लग्न करायचं असतं आणि ते लग्न करायसाठी म्हणून ते मुली पाहायला जातात. राजाला मुलगी खूपच पसंत पडते. खूपच पसंत पडल्यानंतर तो राजा या अंध माणसाला म्हणतो मला एकदा मुलीला पाहू. तर तो अंध माणूस जातो, तिथं बसतो, ती मुलगी येते, तो कान देऊन ऐकतो आणि तो राजाला म्हणतो नाही, म्हणतो ही मुलगी नाही करायची म्हणते आपल्याला. राजा म्हणतो का, नंतर पाहू. लक्षात. मग तो राजा त्याला ह्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी बक्षीस म्हणून देतो, म्हणून तो पहिल्या